हॅलो, हा कोण बोलतोय? चड्डी वालत नाही संघटनेचा अध्यक्ष बोलतो. हा बोला ना साहेब. तुम्ही आमच्या पोरांना जॉबवर येऊ नका असं सांगितलं का? तर ते आज जॉबला आले नाही म्हणून? नाही म्हणजे काढून टाका असं डायरेक्ट सांगितलं तुम्ही, बरोबर आहे का? अहो साहेब, ही पोरं चड्डीची कारण सांगतात आणि जॉबला येत नाही, मग काय करणार? नाही मान्य आहे तुमचा जॉब आहे, पण कसं आहे शे, अहो पोरांच्या पण चड्ड्या सुकल्या पाहिजे ना. अहो 2 चड्ड्या त्या पण आलटून पालटून वापरतात. कधी कधी तर ओली घालून जॉबला जातात. मग अशा वेळेस चड्डी लागते, मग गचकरण खाज, अहो असे नको नको प्रॉब्लेम होतात ना. हो समजून घ्या ना. नाही नाही, बरोबर आहे साहेब तुमचं. बरोबरच असणार शेठ. आता पोरांना एवढा पण पगार नाही ना की एका वेळेस 10 चड्ड्या घेतील. मी काय म्हणतो शेठ, पावसात जोपर्यंत पोरांची चड्डी सुकत नाही तोपर्यंत सुट्टीच का जाहीर करत नाही बा? हा? नाही तसं जमत नसेल तर मग बोनस सारखं द्या ना. जसं बोनस देतात तर चड्ड्या द्या, म्हणजे पोरं पण खुश, चड्ड्या पण खुश. काय बोलतो? ठीक आहे साहेब, मी विचार करतो याच्यावर. नाही विचार नको, फायनलच करा. हो मला सांगा, तुम्ही चड्डी घातली काय? नाही साहेब, ते चड्डीला इस्त्री करताना चड्डी जळली. जळली? एक काम करा, तुम्ही पण सुट्टी घ्या आज. हा? चला माझे आय 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 डोळे ठेवा ठेवा ठेवा.